रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचने 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 बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताचे दोणी आचे दोणी बहुत सुकृताचे दोणी बहुत सुकृताचे दोणी म्हणून विठ्ठली विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल 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 आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
देवी मला तो विठ्ठल भगवा तो विठ्ठल भगवा माधव माधव बरवा बरवा तो विठ्ठल माधव माधव हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आशीर्वाद तया जाती आशीर्वाद तया जाती आशीर्वाद तया जाती आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाचे आवडी चित्ती देवाचे आवडी चित्ती देवाची आवडी चित्ती देवाची आवडी चित्ती देवाची आवडी चित्ती देवाची कल्याणती असो क्षेम कल्याणती असो क्षेम कल्याणती असो क्षेम वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे भक्ती भाग्य गाठी धन भक्ती भाग्य गाठी धन भक्ती भाग्य गाठी धन भक्ती भाग्य गाठी धन ज्ञान मन जीवासी 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 कल्याणती असो क्षेम देवाजो क्षेम कल्याणती असो क्षेम कल्याणती असो क्षेम वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे कामने हरिचे दास कामे हरिचे दास हरिचे दास मने हरिचे दास सकळ तेथे आस सकळ तेथे आस सकळ तेथे आस सकळ आस सकळ तेथे आस सकळ कल्याणती असो कल्याणती असो कल्याणती असो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे वाढो प्रेमागळे ओ बार कुमार ओ बार कुमार ओ बार हरि जय ओ बार कुमार बार कुमार कुमार हरे विठोबार कुमार 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 कुमार
हरिभक्तपरायण दीपकजी महाराज ढोकळे डोंगरगाव, हरिभक्तपरायण गोपाल महाराज काळे शिणीदेवगाव.
रामचंद्र भगवान की जय गोदावरी धाम की जय विठाला 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 सद्गुरु गंगाजी महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भाई सब संत की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय कृष्णी गौ माता की जय भारत माता की जय अपने माता पिता की जय वसंतन की जय आनंद की जय आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे भक्ती भाग्य गाठी धन त्या नमन जेवाशी कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे तुका म्हणे हरीचे दास तेथे आस सकळ कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण दाशिया दुसरे चरण चंद्रप्रभादाने कथेचा चंद्रप्रभादाने कथेचा चंद्रप्रभादाने कथेचा चंद्रप्रभादाने कथेचा बाबाजी गुरुनाथ तुका गुरुनाथ तुका गुरुनाथ तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयाशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीते नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम यही कहूँ भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी मस्तक है पाया मस्तक है पायावरी वार करे संताचाया वार करे संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक आहे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवांची हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन लो मेरी पुकार विनती बारंबार पवन
मेरी पुकार पवन विनती निधि के दाता दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे ओ मेरा करुणा सेवे लागी सेवक झालो. आवाज थोडा तुमच्या लागलो चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवधीर विद्या विनय संपन्नम कलिपाप निवारकम नारायणगिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहं. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितुं कराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. नमामि गंगागिरियोगिराजं. नमामि गंगा. आशीर्वाद तया जाती आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. कल्याण ती असो क्षेम वाढो प्रेम अगळे. पुस्तकस्थळी प्राप्त प्रसंगी शिविकृत घेतलेला अभंग संत हृदय सम्राट देहोनिवासी किंबहुना सर्व देहनिवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन प्रभूच्या हृदयातला मूर्तिमंत वैराग्याच्या रूपाने प्रकाशित असणारे श्री संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत गोड मार्मिक चिंतनी असू द्या महाराज असू द्या संभू अत्यंत गोड सर्वांना ज्याची अपेक्षा आहे. महाराज आम्हाला आशीर्वाद द्या. आमटी खायला नाही आशीर्वाद पाहिजे आम्हाला. आशीर्वाद तया जाती येती नाही म्हणत. आम्ही कीर्तनाला नाही येती आमटीला येते आणि आशीर्वाद मागती. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती. फार मार्मिक आणि गुणाभंग आहे. चित्तामध्ये देवाचं आकर्षण असेल तर आशीर्वाद मागण्याची गरज नाही. समुद्राने कोणत्याच नदीला आमंत्रण दिलं नाही तरी प्रत्येक गोदावरी असेल गंगा असेल प्रत्येक नदी समुद्राला जातेच. विकू नका देऊ. आणि स्वरूप काय आशीर्वादाचं? कल्याण ती असो क्षेम वाढो प्रेम आगळे. आम्हाला कांद्याला भाऊ पाहिजे मुलं पाहिजे लग्न जुळत नाही ते पाहिजे आणि कल्याण ते असो क्षेम. कल्याण ते असो क्षेम. कल्याणाचं स्वरूप कळालं ना तर मनुष्य काही मागणारच नाही. आणि श्री गुरु महाराजांनी सुद्धा कधी कोणाला नारळ दिलं नाही किंवा जा बेटा तेरा कल्याण हो जाईल असं कधी महाराज शब्द कधी बोललेच नाही मोठे महाराज. कल्याण ती असो क्षेम आणि वाढो प्रेम आगळे. खूप प्रेम वाढो मनात हृदयात अंतकरणात रोमारोमामध्ये प्रेम माणसाला वाढता येतं. भक्ती भाग्य गाठी धन त्या नमन जीवाशी. जे भक्ती भाग्याने नामाने चिंतनाने असे जे कोणी असतील भक्ती भाग्याने जे असणारे संपन्न आहेत त्या नमन जीवाशी. आणि असे जे कोणी हरीचे दास प्रभूचे दास असतील तिथेच माझी आस आहे. आणि आपणही संतांकडे जात असताना अभंग तर फार मार्मिक आणि महाराजांना विचारूनच घेतला. दुसरी गोष्ट अभंगाचा अर्थ असाच असेल असं बी काही सांगता येत नाही. कारण कोणतीच सुगरण भाजीमध्ये मीठ मोजून टाकत नाही. त्याच्यामुळं हा मग केवळ अंदाज आहे.
आपल्या पुरतं आपल्याला काम करून घ्यायचं आहे, तो अर्थ काही असो. तुका म्हणे हरीचे दास तेथे आस सकळ, कल्याण ते असो क्षेम, वाढो प्रेम गळे विठ्ठल विठ्ठल. सर्वांना कल्पना आहेत. सद्गुरू युगराज गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादानं त्यांचीच पुण्यतिथी 123वी. पूजनीय श्रद्धेय नित्य स्मरणीय पूज्यपाद सबके प्यारे सबसे न्यारे सब में बरे गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या भावमयी उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू जे आज गुरुस्थानावर खूप मोठ्या तन मन धनाने सर्व त्याग करून बेटाची जेवढी सेवा करता येईल ती सेवा अविरत रात्रंदिवस गंगेप्रमाणे सारखे बेट कशाने वाढेल, शोभा कशाने वाढेल, अशी पूजनीय श्री गुरु महाराज त्यांच्याही प्रेरणेने अध्यक्षतेखाली आणि सध्या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये गुरुवर्य महाराजांना अध्यक्ष करायला लोक फार तयार आहे. त्याचं कारण त्यांच्यापाशी आज पोलीस सुद्धा आहे आणि ते निडर असल्यामुळं देवाने परीक्षा बघितली. हलवणी खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे काही करणे ते खरे. साधूच्या कोणी नादी लागू नये, नाद करावा, नाद खुलास केला म्हणे. संत महात्म्यांच्या नादीने त्यांचा आपण नाद ऐकावा आणि भजनाच्या नादात राहावं, प्रेमात राहावं, अशी पूजनीय महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने सर्व ट्रस्टमंडळ विश्वस्त मंडळ मी सर्वांना प्रणाम करतो. त्याचप्रमाणे उभी असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आजी माजी गायनाचार्य कीर्तनकार संत महंत यांनाही प्रणाम करतो. बेटाच्या परंपरेला प्रणाम करतो. विशेष करून बेटाचे वारकरी झालेले सर्व श्रोतृवर्ग त्यांच्या श्रद्धेलाही मनापासून प्रणाम करतो. ही श्रद्धा मात्र अतूट श्रद्धा आहे. आपल्या बेटावर श्रद्धा आहे ना, अतूट आहे. त्याचप्रमाणे सर्व विनेकरी चोपदार मृदंगाचार्य आणि हे लहान लहान बालक जे भविष्यातले बेटाचे कीर्तनकार संत महंत कोण काय निवडेल हे भगवान महाराजच जाणे. आता असे हे लहान लहान मुलांना मी सर्वांना धन्यवाद. तुळशीवाला माता, स्वयंपाक करणारे आचारी सर्वांना धन्यवाद करून प्रणाम करतो. सिस्टमवाले, मंडपवाले, ज्ञानेश्वरी पारायण करणारे, ऐकणारे, जेवणार सर्वांना धन्यवाद प्रणाम करतो. या भंगावर अगदी आपण 3 तासाच्या आत कीर्तन संपून टाकू. म्हणजे शास्त्रीजी महाराज बी सर्वच मंडळी इथं उपस्थित आहेत. 1 तास उरला हरिशरण गिरीशी. खूप आनंद आहे. अभंग फार छोटा आणि गोड आहे. सध्याच्या काळामध्ये बेटावरून जेवढं कनेक्शन आपल्याला वायर जोडून डीपी फार जाज्वल आणि प्रगट आहे. ऊर्जा स्थान इथे 1 डीपी नाही, 5 डीपी सुप्त आहे आणि 1 डीपी प्रगट आहे. टाळी ना काय बाजू टाळाटाळी करा, ध्यान देऊन ऐका चांगलं. डीपी मधून प्रकाश येतो. डीपीचा प्रकाश ती पूर्ण प्रकाशमय, आनंदमय, वैराग्यमय असते. जितक्या लांब वायर नेता येईल, म्हणजे रंधाळ येतात तर मी सांगतो ना, जितकं लांब वायर नेता येईल, बेटाचं वायर फार लांब जातं महाराज. मला अनुभव आला खास. आणि कुठे गेला का बेटाचं म्हणा की लोक लगेच बेटाचे बाबा आहे, बेटाचे बाबा आहे. बेटाच्या बाबाला कोणी खेटतच नाही. आणि जर कोणी खेटलं तर मग त्यांचं जसं पापडाची गती होते. पापडाची गती कशी आता सरळ सांगत नाही आता कोणाला खास. बेटाचं परमार्थ खूप सुंदर, निर्मळ, निष्कलंक, निष्प्रह
भाग्य सर्वांचं लवकरात लवकर आपापलं वायर जोडून प्रकाश पडवून घ्या. जरी लाईन गेली, ऐका, वायर जोडणं आणि प्रकाश करणं, फक्त ते वायर कुठं बस्ट नको, काय म्हणतात त्याला, बस्ट नको. बस्ट असेल तर मग लाईट लागत नाही, काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. किती खटपट करा, बस्ट काढणं म्हणजेच परमार्थ करणं आहे. परमार्थ, परमात्मा मौजूद आहेत, आशीर्वाद मौजूद आहेत, संतांचा आशीर्वाद सुद्धा मौजूद आहे. पण आपण परमार्थ हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, भजन हे कशा करता आहे? केवळ आपण शुद्ध होण्याकरता नाही, विशुद्ध होण्याकरता. गंगा विशुद्धम, गंगा शुद्ध नाही, विशुद्ध गंगा. आणि त्या गंगेने, गोदावरी गंगा मैयाने सद्गुरु गंगागिरी महाराजांना पोटात घेतलं. ते किती पवित्र असले गंगागिरी महाराज, आणि त्यांची आपण पायिक आहोत. मला तर असं वाटतं भगवंताला एकच मागणी आहे गंगागिरी महाराजांना, की आम्ही या जन्मात तुमच्या पायापाशी आलो, आमचा शेवट कुठेही होऊ द्या, आमची सेवा तुमच्या यादीला, डायरीला नोंद करून ठेवा आणि पुन्हा जन्माला या भागातच घाला. सेवेमध्ये जमाधरा, सेवेमध्ये जमाधरा, सेवेमध्ये जमाधरा, कृपा करा सेवते, कृपा करा शेवटे, मध्ये जमा करा, मध्ये जमा करा, कृपा करा मध्ये जमा धरा, कृपा करा शेवटी. शेवट आमच्या हातात नाहीये. शेवट गोड होईल, गोड मुलं करतील याची अपेक्षा बाळगू नका. आपण आपल्या हाताने गोडधोड खाऊन मोकळे व्हा. शेवट लोक गोड करतील याची अजिबात अपेक्षा करू नका. आणि शेवट गोड आम्ही सध्याच्या काळामध्ये महाराज चालू आहे, पूर्ण सांगत नाही कथा. सख्या मुलाने सख्या आईचा दोघा पती पत्नीने खून करून त्यांना सांगितलं, महाराज महाराजांची तारीख घ्यायची कीर्तनाला, आमची तारीख कीर्तनाला, दैवाची कीर्तनाला, आणि सख्या आईला मारलं. ही कथा लांबची नाही आहे, इथं लाईव्ह चोली आहे भाऊचं, कोणी तुकडा काढून दिन नाही करून काही ते. मग तसं मी घाबरत नाही मागण पुढं. आई बापाला सख्या सुनेने मारलं महाराज. विहिरीत बाईने जीव दिला अध्यक्ष, आणि विहिरीत जेव्हा जीव का दिला, आमचं नाव जाईल. त्या बाईला वर काढलं, ते बाई वाचली. नंतर पुन्हा मारलं, त्या बाईनं पुन्हा जीव दिला. शेवटी बाई गेली. एकुलता एक मुलगा, पती वारलेले आहेत. कसं करता बोलतोय हे, तुम्हाला देवाची आकर्षण चित्तामध्ये व्हावं म्हणून कथा अगोदर सांगतो. म्हणजे तुम्हाला असं बरोबर बाबा बोलते बरोबर आहे, आणि हेच बरोबर आहे. संत कधी खोटं बोलत नाही, आणि जे खोटं बोलतात ते कधी, आता कधी आम्ही बोलावं, कधी तुम्ही बोलावं, कधी असं संत आहे. दैवाचं कीर्तन करून काय होणार आहे?
आणि सध्या एक प्रथाच पडली महाराज. मी तर म्हणतो भविष्यामध्ये जसे कितीही बांधकाम करा मिस्त्री शिल्लक नाहीये, कितीही कीर्तनकार तयार व्हा, मिळणारच नाही माणसं. कारण इतकी सध्या 10वान 13वान श्राद्ध बाग. प्रत्येक जण गेला का तू कसाही मरू, तू मरू नाही तर मग कसाही मरू. भाव पूर्ण असो नसो भाव अशी कथा आहे दादा. भाव असो नाही तर नसो, म्हणून आपण जिवंत आहे तोपर्यंत संत महात्म्यांची, जेणेकरून आपल्या मनामध्ये चित्तामध्ये देवाचं आकर्षण कशाने होईल याची काळजी करा. इथं बेटामध्ये गंगेच्या पोटामध्ये इथं कण कण क्षण क्षण आपण जर उपयोग केला, सारे झोपल्यानंतर एकांतात जावं. इकडे काही वाघ नाही मध्ये. एकांतात जाऊन आपण जर देवाचं चिंतन नामस्मरण केलं, डोळ्यातून अश्रू येईपर्यंत आपण जर भजन केलं, तर नक्की समजून ज्या दिवशी देवाकरता अश्रू आले की आपली पोच पावती देवापर्यंत पोचली असं समजायचं. पण त्याला आमटी कमी खावं लागेल आणि मग भजन होईल. आता आमचं कालच चर्चा झाली, यावर्षी बरं झालं म्हणे एखाद्या सोमवार संघच आला, तर एक दिवस गेला असताना आमटीचा. किती काळजी आम्हाला महाराज, खूप काळजी आहे. एकादशी सोमवार 2 एक आले ना की ताण मिटला सारा सोमवार. किती आमची काळजी कुठं आहे. ध्यान द्या. ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया. ध्यान करण्याची गरज नाहीये, ध्यान देण्याची गरज आहे. आम्ही काळजी करतो, काळजी घेत नाहीये. 7 दिवस गेले महाराज, 6 दिवस नाही, उद्या 7वा दिवस आहे. पूजनीय महाराजांचा अमृतमय कीर्तन परदिवशी काला झाला सप्ताह. असा सप्ताह झाला बाबा, असा आनंद आला, असा आनंद आला. असं 2 तास भजन रंगलो, असं भजन रंगलो, असा आनंद आला. नंतर चहा फिका आला, गेला आनंद. असा आनंद नाही पाहिजे. असा आनंद पाहिजे की तो आनंद कधी मावळू नये. सुखही जाणार आहेत, दुःखही जाणार आहेत, मान अपमान सर्व जाईल, परंतु आनंद कधीच जाणार नाहीये. त्याकरता देवाचा आशीर्वाद पाहिजे. विठ्ठल 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 आपण देवाचे आहोत, मी देवाचा, देव माझा, असं आपल्या मनामध्ये अखंड राहणं. आशीर्वाद मागू नका. आशीर्वाद मागून मिळतो तो आशीर्वाद नसतो, ते नुसतं बोलणं असतं. आशीर्वाद जर दिला असता भगवान श्रीकृष्णाने, अर्जुना जा, मी जो डोक्यावर हात ठेवतो, जा, तुझं कल्याण होईल. पण अर्जुनाला सांगितलं युद्ध कर, माझं स्मरण कर. तस्मात् सर्वेषु कालेषु माम नुस्मरा युद्धेच. युद्ध कर, स्मरण कर. युद्ध करताना स्मरण करावं माणसाने. प्रपंचामध्ये संसारामध्ये युद्धच की नाही. गोरक्ष भाऊ, सध्या युद्धाचा प्रसंग आहे. मी सांगत असतो काय, आमचं सांगायचं कामाचे तुमचं जे 2025 ते 2035 पर्यंत यावर्षी पावसाने धुमाकूळ घातला. कितीतरी पिकं गेली महाराज, कितीतरी म्हणजे डबल टिबल पिकं गेले. मी कायम सांगत असतो न, कपाशा उपाळ्या, मका उपाळ्या, अजून सोयाबीन गेल्या, 2दा-3दा रोपं टाकून कांद्याचे रोपं बी गेले. पण एक नाही गेलं बेश्रम. त्या बेश्रमाला पाणी असलं काय, त्याला काही फवारणी लागत नाही, त्याला काही राखण लागत नाही, खत लागत नाही. कशाला राखण लागत नाही. किती पाणी आलं तरी ते पाण्यात राहिलं, पण ते सडलं नाही बाबा. ते तशी तशीच फुलं येते. यावर्षी महापूर झाला. असे महात्म्यांचे उद्गार मी ऐकले. पटलं तर घ्या, ध्यानात ठेवा. पुढच्या वर्षी अनेक
विकृती प्रकृतीत होणार आहेत, भयान भूकंप काय, वादळ काय, आणि तिसरं महायुद्धाचा प्रसंग होऊ येणार आहेत. तर तिसऱ्या महायुद्धाची आपण तयारी करा. तयारी 2 प्रकाराने करा. शस्त्र 2 प्रकारचे आहेत. एक शस्त्र बाहेरचं आणि एक शस्त्र आतलं. आतलं शस्त्र रामनामांकित रामनाम, आणि बाहेरचं शस्त्र ते सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजेच. आमच्या घरात साप निघाला तर काठी सापडत नाही लवकर, तोपर्यंत साप निघून जातो आणि मग तो दात खाऊन येतो तिकडून. वागवितो तुझ्या नामाचे बडीवार, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाचे बडीवार मिरवितो. हाती बडीवार मिरवितो, हाती बडीवार मिरवितो. वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार. हाती बडीवार मिरवितो, हाती बळीवार मिरवितो, हाती बळीवार मिरवितो. वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाचे बडीवार मिरवितो. राम नाम हे अंकित शस्त्र आत पाहिजे हृदयामध्ये, आणि बाहेर शस्त्र दोन्ही पाहिजे. तिसऱ्या महायुद्धामध्ये तो प्रसंग ग्रहयुद्ध होऊ शकतं. आणि त्यामध्ये मी असं महात्म्यांचं ऐकलं की 70% फक्त माणसं उरणार आहेत देशात, नाही विश्वामध्ये. आणि त्यात तेच उरतील जे माळकरी येतील. आता टाळी वाजली पण सारी टाळी नाही वाजली. माळकरी तेच टिकतील, तेच राहतील की खास देवाचे माळकरी आहे. नाही तर माळकरी असून जर वाईट वागला की ते पहिले मरतील म्हणे. भगवंताला शरणागत आहे, देवाला शरणागत आहे, गळ्यात तुळशीची माळ आहेत, आईवडिलांचा आदर करतो अशी वाचतील. आणि त्यावेळेच्या नंतर 1000 वर्ष सत्ययुगाचा म्हणजे धर्माची वेल वाढणार. 1000 वर्ष सत्ययुगाचा प्रसंग येणार. सत्ययुग पाहायचा असेल तर संत महात्म्यांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर चित्तात देवाविषयी आदर प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आपण तेव्हा सत्ययुग पाहू. नाहीतर मग कधी पण न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. विठ्ठल 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 देवाच्या प्रेमाशिवाय आशीर्वाद कोणत्याच जीवाला मिळत नाही, मिळणार नाही. मागण्यापेक्षा आपण पात्र बना. ध्यान द्या. आम्ही भजन किती करतो त्याला महत्व नाहीये, आमचा स्वभाव कसा आहे त्याला फार महत्व आहे. गुलाबजाम आणले खाण्याकरता, दृष्टांत आहे हा. गुलाबजाममध्ये त्या प्लेटमध्ये 2-3 माश्या, एक पांढरा केस, एक काळा केस होता त्याच्यामध्ये. गुलाबजाम चांगला आहे, प्लेट चांगली नव्हती, पात्र चांगलं नव्हतं, त्यामध्ये 2-3 माश्या. आणि माशी सवी अन्न, माशी बरोबर अन्न मावशी बरोबर नाही, माशी बरोबर म्हणतो मी. माशी सवे अन्न, ते जर पोटात गेलं तर ते खाल्लेलं अन्न पहिलं बी बाहेर पडत असतं. गुलाबजाम चांगले, भजन चांगलं आहे, पण पात्र शुद्ध आहे का? सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या फळावर जर पात्र शुद्ध असेल, सद्गुरू महाराज आजही कृपा करण्यास तयार आहे. मला कालच एक माहिती मिळाली, मी नाव उल्लेख मुद्दाम करत नाही. बेटाची भरभराटी चालली, त्याला कारण केवळ गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा संकल्प आहेत आणि महाराज तो सहज पार पडत आहे. ऐका, एक व्यक्ती त्या समाधीवर महाराजांचं दर्शन करून गेला आणि त्याची सवय होती की महाराजांच्या पायावर दक्षिण ठेवूनच तो जायचा. पण त्या दिवशी त्याला वाटलं समाधी आता काय महाराज पाहता तरी, दक्षिणा ठेवली नाही, तसंच घरी गेला. महाराज रात्री स्वप्नात गेले, तुमच्याकडे अजून बाकी आमची म्हणे, तुम्ही काल दर्शनाला आले तुम्ही दक्षिणा टाकली नाही. तो मनुष्य दुसऱ्या दिवशी पुन्हा येता आला, दक्षिणा टाकली आणि मग बरं वाटलं. म्हणजे अजून सुद्धा महाराज समाधीमध्ये आहे. अनुभव घ्यायचा असेल
तर कानाला मशीन लावून नका जाऊ. आमची अशी स्थिती आहे, आम्ही प्रगट संताला मानित नाही, तर खालून आवाज आला ना, काय माझं भाग्य आहे, खालून आवाज आला म्हणे, खालून सम आधी व्याधी सम करून केवळ प्रभूच्या ध्यानात महाराजांचं दर्शन केलं तर अंगाला अजून काटा येतो समाधी कशीच. जेवण केल्यानंतर ढेकर द्यावा लागत नाही. ढेकरे जेवण दिशे साचे नाही तरी काचे कोणता कोणती, कुंतून कुंतून ढेकर देता येत नाही. जो तृप्त आहेत त्या व्यक्तीचा आशीर्वाद आपोआप जात असतो. मागू नका. जेवण केलं तर ढेकर जागता बी येत नाही. किती दाबायचा प्रयत्न करा. एक माणूस त्याच्या घरी कोंबडं होतं आणि शेजारच्या माणसाचं त्याचं जमत नव्हतं. म्हणजे त्याच्या कानावर तो कोंबड्यांना आवाज जाऊ नये म्हणून त्याने ते कोंबडं असं दाबलं मारलं, आवाज येऊ दिला नाही बाहेर. अशी परोपकारी माणसं असतात. ऐका, पहाटे कोंबडं गागणारच असतं. आशीर्वाद जर आपण आतून भजन पूजन प्रेम हे असेल ना, दर्शन करा, आशीर्वाद मिळेल. महाराजांना विचारलं तुकाराम महाराजांना, महाराज आम्हाला चांगला आशीर्वाद द्या. मला म्हटले आशीर्वाद वांगला नसतोच, आशीर्वाद एकच असतो. आशीर्वाद मागायचं नाही, आपण चांगलं वागा, आशीर्वाद चांगला मिळेल. जे झाड लावलं त्या झाडाला ते फळ येत. सत शिकलं पा बहुतेक आमच्या सतगुण शिकत असतं. काय माहिती काय होतं ते रमजान. सत परमात्मा आहे. असो, आशीर्वाद पाहिजे असेल तर चित्तामध्ये देवाचं आकर्षण ठेवा. महाराज म्हटले आशीर्वाद त्याला जातात ज्याच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे. अभंगाचं पहिलं चरण. आशीर्वाद आशीर्वाद जाती आशीर्वाद आशीर्वाद कल्याण ते असो क्षेमा कल्याण ते असो क्षेमा हाय गई करू नका. 2 दिवस बाकी आमटीची अजून. आशीर्वाद तया जाती आवडे चित्ते देवाची. कमीत कमी देव इतका तरी आवडावा मोबाईल इतका. शास्त्रीजी खरं सांगा, आपण तर सर्व आपण मोबाईलधारी आहे. सर्व आपण फोनमध्ये 1,00,000 रुपये बॅलन्स आहे. एक नाही आमदेवराव 1.5 लाखाचा मोबाईल आहे. एक नाही 2 लाख रुपये. मला तर काय तुकडं करून द्यायचे तरी 2 लाख त्या मोबाईलमध्ये पैसे आहेत. फोन पे म्हणा किंवा काय असेल ते.
एवढं जरी असलं तरी परंतु त्या फोनला मेन काय पाहिजे नामदेव? जो सांगेल त्याला 1 रुपया बक्षीस देण्यात येईल. 2 लाख रुपये फोन मध्ये आहे, फोन 1.5 लाखाचा आहे, पण त्या फोनला मेन काय पाहिजे? हा, चार्जर नाही, चार्जिंग बी नाही, रेंज पाहिजे. बॅटरी फुल आहे, 2 लाख रुपये आहे, 1.5 लाखाचा मोबाईल आहे, पण त्याला काही नाही, रेंजच नाही. अशी बरीच रेंज नाही माझी इथं असून रेंज नाही. काय करावं आता? चोकडून धो पाऊस चालू आहे आणि यांचं बास इथं असून रेंज नाही. हा भी नाही तो कधी नाही. उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही. याच्या काही सेवका, याच्या काही सेवका उद्धाराचा संदेह, उद्धाराचा संदेह नाही. याच्या सेवका, याच्या सेवका उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही. उद्धाराचा संदेह नाही. त्याच्या काही सेवका, त्याच्या काही सेवका, त्याच्या काही सेवका उद्धाराचा संदेह नाही. त्याच्या काही सेवका, त्याच्या काही सेवका, त्याच्या काही सेवका. उद्धाराचा संदेह नाही, याच्या काही सेवका. उद्धाराचा ठाव नाही भाग्यहीना, त्याचा भंग आहे. ज्या पाण्याने शुद्ध होतं आम्ही त्या पाण्यामध्ये शेण घालवलं तर उद्धार कसं होईल हो? सद्गुरूपाशी, बेटापाशी, देवापाशी, संतापाशी विनम्र भावाने जे आहेत ते स्वीकार करून इथं असंच का, असं कधी डोकं लावू नये. इथं डोकंच ठेवावं, डोकं लावू नये. वेळ कमी आहे, रात्र फार आहे, लई लांब जायचं आहे, अजून उद्याचा भरोसा नाहीये. नाम रूपी रेंज, प्रेम रूपी रेंज, विश्वास रूपी टावर आपल्यापाशी मौजूद आहे हो, काहीच कमी नाही. सूर्याचा प्रकाश सर्वावर सारखा असतो, पण आरशात जास्तीत चमकतो, तसा कोळशात का पडत नाही? कोळसा हा आतून बाहेरून काळा असतो. तुम्ही अग्नीमध्ये पडेपर्यंत त्या तुम्ही कोळशाला कितीही धुण्याचा प्रयत्न करा, गंगेत धुवा, गंगा साबणीने धुवा, गंगा धराने धुवा, जोपर्यंत तो कोळसा पुन्हा अग्नीमध्ये येत नाही तोपर्यंत कोळसा लाल होत नाही. कोळशाशी दुधे मजोनिया धुता, नामदेव महाराज सांगतात. 6 महिने दुधामध्ये ठेवला त्या कोळशाला, वर काढलं तर पुन्हा हातही काळा आणि दुधही काळं केलं. साबणी वापरल्या खूप, साबणी संपल्या, गंगा साबण लावून पाहिली गंगाधरानं, कधी कोळसा नाही झाला महाराज, तो पांढरा लाल झालंच नाही. त्या कोळशाने एकच काम करावं, सद्गुरूच्या हातात जावं आणि सद्गुरू जे नाम देतील, नाम अग्नीमध्ये कोळसा पडला की तो अग्नी कोळशाला काळा ठेवत नाही, तो लाल करतो. आमची पूजनीय महाराज हाका मारताना म्हणायचे, लालूम लाल. इथं विद्यार्थी आहेत, संदीपांजी महाराज आहे, विद्यार्थी आहेत संदीपांजी महाराज, कोणी. आणि व्यक्तिगत महाराजांनी कोणाला रतनलाल म्हटले नाही. आता आम्ही सांगतो,
मला महाराजांनी जवळ घेतलं आणि उजळणी दिली आणि शिकवलं. खोटं बोलू नको. जरी पाहत नसले महाराज पण जे आहे ते बोललं पाहिजे की नाही. रामभाऊ महाराज इथं पोलीस पाटील झाले पाहते. रामभाऊ महाराजांना पोलीस पाटील करणं ही सोपी गोष्ट होती. पोलीस पाटील केलं महाराजांनी. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. मी सांगत होतो की एक विद्यार्थी जरी नसला तरी महाराजांनी समता देत नव्हते. म्हणजे मला उजळणी शिकवली महाराजांनी. आणि मलाच रतनलाल म्हणायचे, अरे रतनलाल तू नाही, इथं जो आला तो रतनलालच झाला. लाली मेरे लाल की जिथं देखो तो लाल. महाराजांचा आवाजाचं फार एक वेगळंच होतं आकर्षण. म्हणजे या देहांची 12 वर्ष महाराजांपाशी सेवा झाली. महाराज हाक मारताना अशी गोड लागायचं. अशी कोणत्याच आई अशी हाक मारणार नाही हो. हृदय भरून येतो अजून. कधी कधी असं प्रेम आडायचे, म्हणायचे रतनलाल. कधी म्हणायचे फालतू अण्णा. अण्णा बिन फालतू बी. त्यांच्या हातामध्ये काठी बी आहे आणि पुन्हा हातही जोडलेले. ऐका ना, जो जितका नम्र होईल आशीर्वाद आपोआप येईल. नम्रता बनवून पहा. जे झाड वाढलं नुसतं पण फळं आली नाही ते नुसतं वाढत राहत. कटिंग केली पाहिजे. जर आईने मुलाला सांभाळलं नाही तर ते मुलाची कशी अवस्था होते. तसं प्रत्येक बागामध्ये एक माळी पाहिजे. तसं प्रत्येक व्यक्तीला एक गुरु पाहिजे. ते कटिंग करतात महाराज. जितका आपण नम्र हो, जो दिसेल त्याला आपण प्रणाम केला, वंदन केलं. वंदिनमी भूते आता अवघीत समजते. आता अवघीत समजते. आता अवघीत समजते. वंदिनमी भूते अवघीत समजते. आता अवघीत समजते. आता अवघीत समजते. भावना पदोपदी नारायण. महाराजांना तेच काम होतं. जो दिसेल त्याला प्रणाम करायचे. कोणी जाऊ द्या. आले का संत, काय पाहिजे काय देऊ, मला आशीर्वादच द्या. अरे त्या मागाना असत गंगागिरी महाराजांना, माझ्यापाशी काही नाही म्हणायचे. मी सांगत होतो कोळसा कितीही प्रयत्न करून आपल्या स्वतःच्या शक्तीने कोळसा कधी लाल होणार नाहीये. पण संतापाशी गेला की तो कोळसा अग्नीत पडला. नामरूपी अग्नी त्या कोळशाला आपल्याला लाल करतील, भगवन्मय करतील. फक्त त्यांच्या हातात जा. पुन्हा सांगतो आशीर्वाद. आम्हाला कधी कधी असा प्रश्न पडतो, महाराजजी लग्नामध्ये आमचं नाव असतं, महाराजांचा आशीर्वाद मिळेल. आता बाबा 2 शब्द आशीर्वाद देतील. तिथं असा प्रश्न पडतो की तिथं मामाही पेळ राहतो. मामाच नाही, कधी कधी नवरदेव तो सुद्धा अजून नवरी बरी पित नाही. ती दिवस येणार आहे महाराज अजून. खोटं सांगत नाही. आणि मग महाराज म्हणतात जा तुमचं असं हो, तुमचं तसं हो. काय होत नाही. मंगल भावन मंगल हरी. मंगल भावन मंगल हरे.
साठा मंगल भवन अमंगल हरे. मंगलमय असेल तर अमंगल आपोआप जात असतं, पण आम्ही अमंगल होऊन पितो पितो आणि मग मागतो आशीर्वाद. कसा मिळेल? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मंगलमूर्ती ती सर्वांगी सुंदर. तसं पाहिलं तर भगवान बाप्पाचं एकही शरीर असं सुंदर नाहीये. पोट बघा, ते नाक बघा, ते डोळे बघा, पण विचार सुंदर आहेत, म्हणून त्यांचा आशीर्वाद सर्व जीवाला लाभतो. आशीर्वाद मागण्यापेक्षा आपण पात्र बना. आपण माती काढत गेलो, मुरुम काढत गेलो का मागून पाणी आपोआप येत असतं. माती काढायचं काम सध्या आपलं चालू आहे. कधी कधी माती ती वेगळी माती असते, ती एक माती पाती खळ माती खळ खळगा माती खळगा. ती खळगा अशी ती नुसती भिजती महाराज, खाली एक थेंब येऊ देत नाही. जुन्याकडे आमच्या रामभाऊ महाराज सर्व माहिती आहे, बेटामध्ये आम्ही तर त्या मठामध्ये दरवर्षी महाराज सांगायचे अरे माती घेऊन या. मग खळगा आणायचो, खळगा आणायचो ना, ते दरवर्षी खळगा टाकायचो. त्या खळग्यामुळं खाली एक थेंब येत नव्हतं, नुसती माती भिजायची, पण खाली पाणी येऊ देत नव्हतं. तसं आमचं हृदय सुद्धा एक खळगाच आहे. आम्ही कीर्तन करतो, भजन करतो, नामस्मरण करतो, वारी करतो, सारं करतो, पण एक अक्षर हृदयामध्ये उतरू देत नाही. जे खळांची खळ नष्ट होऊ नये. नामदेव भाऊ हे काय उपरण आहे बरोबर? हे काय तुम्ही झोपले का सारे? हे काय आहे गुरुजी? गाठ आहे. ही गाठ कुठून आली बरं? ही धोत्रातून आली की कपाशीतून आली? धोत्र्याहून नाही, मी धोत्याचं म्हणतो. ही गाठ आली कुठून? आतापर्यंत गाठ नव्हती, ही गाठ आली कुठून? मी बांधली म्हणजे गाठ म्हणजे आत आहे की नाही? ही गाठ बाहेर नव्हती, ही गाठ आत आहे. म्हणजे मी कोणत्या गाठीचा आहे? मी एकट्याने एका गाठीचा आहे. ही गाठ धोत्रात नव्हती, ही गाठ माझ्या दिसते नाही तुम्हाला. अजून गाठ कुठे गेली? ती गाठ कुठे गेली? गाठ सोडली की परमात्म्याची भेट झालीस. संध्याच्या सुटल्या चालो पोटी शीतळ, चालो पोटी शीतळ, चालो पोटी शीतळ. संध्याच्या सुटल्या गाडी चालो पोटी शीतळ, चालो पोटी शीतळ, चालो पोटी झालो पोटी शीतळ. आला शीतळ शांतीचा वारा. हो, इथं गंगा जवळ आहे, पाणी चौकडनं. पडदा लावला म्हणून तो कोण शीतळ वारा येत नाही. दुसरी गोष्ट, आला शीतळ शांतीचा वारा. इथं वारा बी आहे, पण गार का लागत नाही? आमच्या अंगात रग आहे वरून घेतलेली. नुसती रगच नाही, आतली एक रग आहे. नुसतं रगच नाही, शूटर बी आहे, कोट बी आहे, पुन्हा बनेल बी आहे. बनेल कळलं तुम्हाला? कस काय वारा लागेल शीतळ? तू मग एवढं काढला का वारा लागेल? महाराजांचे हात तयारच आहे. एवढं काढा, एवढं काढलं सारं झालं. आम्ही एवढं काढत नाही, नुसतं रोप
बी फेकलं कांद्याचं, त्यामध्ये पाणी दिलं, फवारणी केली, खत टाकलं, पण तणनाशक मारलं नाही तर खरं सांगा भाऊ, ते तण येईल का ते रोप येईल? तण खाऊन घेईल त्या रोपाला. तण मारणं महत्वाचं आहे. खरं सांगू तुम्हाला, बेटामध्ये आल्यानंतर भजन करा, अगर नका करू, पण निंदा नका करू, काम होईल. सर्वात मोठं पुण्य आहे ते पापच न करणं. सर्वात एक नंबरचं पुण्य कोणतं आहे? पापच करायचं नाही. बेटात आल्यानंतर निंदा सोडली की बस काम संपलं. निंदा करणारा व्यक्ती तो फार दानी असतो. निंदा शब्द उलट करा, काय होतो? निंदा. दानी, दानशूर व्यक्ती आहे. निंदकाचे घर. आपली आई तरी साबण घेते, पाणी घेते आणि हाताने मळ धुते, पण निंदा करणारा व्यक्ती इथले सोडून इथं मला राहायचं 2-3 दिवशी तुम्हाला राहायचं, पाहते माझा बेत नाही तर मग कोणी. एवढं सोडा बाबा. निंदा मत करना झूठी. एक प्रमाणे निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की। निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की। मत करना किसी सच्ची बात कबीर जी की। मत करना किसी कौरव पांडव दोनों भाई, कौरव पांडव दोनों भाई, कौरव पांडव दोनों भाई, कौरव पांडव दोनों भाई। एक सच्चा एक झूठा, एक सच्चा एक झूठा। सच्चा तो वैकुंठ बेटा, सच्चा तो वैकुंठ बेटा, झूठा नरक में बैठा। हे निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की। निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की। बघ मला गोड प्रमाण दिला. म्हणजे कौरव पांडव दोन्ही भाऊ भाऊ होते, पण एक नरकात गेला आणि एकाने नुसती तर मजा केली. पांडव असताना ते त्यांनी दुःख भोगलं, पण आज कौरवाचं नाव घेतलं तर पाप लागतं आणि युधिष्ठिराचं नाव घेतलं तर पुण्य लागतं. तो श्लोक मला आठवत नाहीये, पण युधिष्ठिराचं नाव घेतलं तर पुण्य लागतं. वृकोदराचं नाव घेतलं तर पाप नष्ट होतं. असो, आम्ही वर्तमान काळामध्ये नुसतं आपण चैन केले, दिवस निघून जातील, परंतु जे पाहिजे ते केलं नाही तर पुढं केवळ हायाच पदरी पडेल. म्हणून प्रेमात देवाचं प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण व्हावं असा आपण प्रयत्न करावा. आशीर्वाद प्रेमाने किंवा आशीर्वादाने कधी कल्याण होत नाही, आणि महाराजांनी कृपा केली तरच मग देव आवडेल असं बी नाही. आणि म्हणून कल्याण पाहिजे असेल तर देव जवळ आला की कल्याण झालं. प्रकाश जवळ आला की अंधारात जा म्हणायचं काम नाहीये. दुःख जायचे प्रयत्न करू नका. सुखाचा आम्ही जवळ केला की दुःख आपोआप जातं. सुख होईल दुःखाचे. अंधार नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. प्रकाश तयार केला अंधार निघून जाईल. तसं आपण जर देव चित्तात आला की कल्याण झालं. समजा अभंगाचं द्वितीय कल्याण ते असो क्षम, 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 कल्याण
वाढो प्रेम आदरे वाढो प्रेम आदरे कल्याण ते असो क्षम कल्याण ते असो क्षम हो कल्याण ते असो क्षम कल्याण ते असो क्षम कल्याण ते असो क्षम कल्याण ते असो कल्याण ते असो कल्याण ते असो क्षेम. खरं म्हणजे कल्याण नाही होत, कल्याणाचं बी कल्याण होतं म्हणे. सुखालाही सुख मिळतं, आनंदालाही आनंद मिळतो. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निदान कल्याणाचे ते कल्याण कल्याणाचे ते कल्याण कल्याणाचे ते कल्याण रघुरायाचे गुणगान कल्याणाचे ते कल्याण कल्याणाचे ते कल्याण रघुरायाचे गुणगान कल्याणाचे ते कल्याण रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान कल्याणाचे ते कल्याण रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान. कल्याणाचे कल्याण, कल्याणाचं बी कल्याण होईल. आवाज थोडा. खरं म्हणजे वेळ संपत आली आपली. इथं असं आहे जवळ चौकून पाणी आहे, कमीच नाही कशी. ऐका, कल्याणाचे कल्याण रघुनंदाचे गुणगान. भाग्यवंता घरी भजन पूजन आणि श्रीमंता घरी भांडण तंडण. हे माझ्या मनानं जोडलं मी. ती स्थिती आहेतच. खरं म्हणजे कल्याण पाहिजे असेल ना तर आजपासून सर्व महिलांनी नियम करा. 2 दिवस राहिले ना, 2 दिवस सासूचे 2 दिवस इथं सुनाबी नाही. इथं सुनाबी बऱ्याचशा सुनाला घरी आनंद झाला सासू आली म्हणून. नाव शांताबाई इथल्या नाही बरं का. जे 2 दिवस बाकी आहेत ना, तो 2 दिवस तरी खूप नाम जप करा. कल्याणच होईल मला, कल्याणच होईल. बरं हे सांगू नका कोणला. मी नाम जप करतोय सांगू बी नका. कारण आपण घरात पैसे मोजत असलो का नामदेव भाऊ, पैसे मोजतोय आपण. तो मनुष्य हार बाहेरून लगेच लपून ठेवतो. काय करतोय तो? काही नाही. खरं सांग ना काय करतो तो? लौकिक धन आम्ही लपून ठेवतो, तर हे परम धन आहे. लपून ठेवा, लपून लपून जपून करा. खूप नाम जप करा. उद्यापासून 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. आहे का तयारी? हात म्हणा तुम्ही करतो ना करतो. करता येईन मग, पाहू ना मग, करू ना मग, पुन्हा येईल कोरोना मग. असं नका करू बाबा, करा आता. हेच कल्याण आहे. अरे इथं राहणंच कल्याण आहे. मी बोलून गेलो सुरुवातीला. अत्तरच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तिथं सुगंध घ्यायची गरज नाही, आपोआपच येतो. नुसतंच जाऊन बसा, सुगंधच येणार. फक्त सर्दी नको. जाती द्वंद्वे नासोनी, जाती द्वंद्वे नासोनी, कल्याण ते आशीर्वाद
आहे जाती दुंदवे ना सोनी, सुख दुःख लाभ हानी मान अपमान. अध्यक्ष कर सांगा, मान पचवणं सोपं की अपमान पचवणं सोपं? कठीण असे केले. मान कोणी अपमान जरी केला तरी काही वाटू नये, असं ज्याला वाटलं त्याच्यावर देवाची संतांची कृपा झाली. आकाशानं लगे लेपू जायचा, आकाशाला कितीही प्रयत्न करा लेप लागणार नाही. तसं जर मन असेल ना, समजून घ्यायचं आपल्यावर देवाने संतांनी कृपा केली. कृपाया केली संतजनी माझी अलंकारिले वाणी. ही संतांच्या आशीर्वादाचं लक्षण आहे. आशीर्वाद दिला कशावरनं? आमचं एकही सेकंद वाया जात नाही. सारखं आतून चिंतन बदलायचं, फक्त वरून बदलायचं नाही. परीस लागला लोखंडाला येड्याला तर येड्याचा आकार बदलत नाही, महत्व वाढतं महाराज. तोच येळा असेल ना त्याचे लाखो पैकी मला बाजारात मिळते परिसर भेटल्यानंतर. म्हणून कल्याण ती असो क्षेम, वाढो प्रेम आगळे. आगळं प्रेम आमचं वेगळं प्रेम आहे. सातही जिएंगे आणि महिने मी मरेंगे, हे प्रेम नको बाबा. अरे थोडं आपलं जपा महाराज. महाराजजी सध्या आपल्या हिंदू धर्माचं काय कठीण झालं की लग्नच जमायला तयार नाही मुलाचे. कसं व्हायचं आपलं भविष्यामध्ये महाराज? 50 सालापर्यंत म्हणजे 50 म्हणजे आता 25 अजून 25 वर्षापर्यंत त्यांचं सरकार, आम्ही सरकारी नोकरी पाहिजे आम्हाला अशी आमची इच्छा आहे. पण ते माणसं सरकार बनायच्या मागं लागले. आमचं असं आहे हम दो हमारे दो, आणि त्यांचं कसं आहे हम 5 हमारे 70, सभी की हाथों में वीट और पत्थर. कसं कल्याण व्हायचं? आता संधी आहे, संधीचं सोनं करून खूप चिंतन करून घ्या. कल्याण ते असो क्षेम. पागलं प्रेम, वेगळं प्रेम. देहावर प्रेम नाही, देहावर प्रेम करावं. मनावर प्रेम नाही, मन ज्याचं आहे त्याच्यावर प्रेम करावं. आणि प्रेम केलं कशावरून समजायचं? डोळ्यातून अश्रू वाहतात, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप. आणि ज्याच्यावर संतांची कृपा झाली त्याच्या जीवनामध्ये केवळ एकच गाठीलं असतं, भक्ती, प्रेम, नाम, चिंतन, साधना, अभंगाचं तृतीय चरण. भक्ती भाग्य गाठी दान, दान भक्ती भाग्य गाठी दान, भक्ती भाग्य गाठी दान, भक्ती भाग्य गाठी भाग्य गाठी दाना, भक्ती भाग्य गाठी भक्ती भाग्य गाठी मन जीवाची, हो ज्ञान मन जीवाची, म्हणते असो सेवा, कल्याण ते असो सेवा. ज्ञान मन जीवाची, ज्ञान मन जीवाची, कल्याण ते असो सेवा, कल्याण ते असो भक्ती भाग्य गाठी धन त्यान मन जीवासी. याला कल्याण म्हणावं. नाहीतर मग आमचं कल्याण, पाईपलाईन झाली कल्याण झालं, बंगला झाला कल्याण झालं, लग्न जमलं कल्याण झालं, नातू झाला, असं कल्याण आहे तरी किती? हे कल्याण नाहीये, ही व्यवस्था आहे. कल्याण तेव्हा की ज्या दिवशी राग द्वेष संपेल, मनामध्ये केवळ प्रभूचं चिंतन आणि नाम आतल्या चालेल. नामा म्हणे नाम साधकाची माता, जैसे तैसे घेता भक्ती जोडे. नामस्मरण करणं हीच भक्ती आहे.
हिची थोर भक्ती, थोर भक्ती, मोठी भक्ती. नुसतं मन लागो अगर न लागो, रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणत राहा. प्रत्येक घासताना बघ, जेवताना सुद्धा आता आमटी चुरली, आमटीनी भाकर चुरली का आमटी टाकायची बरोबर. प्रत्येक घासाला रामकृष्णारी. पाणी आलं रामकृष्णारी, पाणी पिताना रामकृष्णारी, दूध पिताना रामकृष्णारी, चहा पिताना रामकृष्णारी, दारू रसना येरा रसा विटे, संतांची प्रमाणे रसो वै सहा. अरे 6 महिने प्रयोग करून बघा महाराज, आतून आता आपोआप नाम चालतं आतून. पूजनीय महाराज सांगत असतात, गुळ तुम्ही कधीही खा, रात्री खा, दिवसा खा, पुरुषांनी खा, स्त्रियांनी खा, महाराजांनी खा, महाधुना खा, साधूना खा, रात्री खा, दिवसा खा, उजव्या हाताना खा, डाव्या हाताना खा, पडल्या खा, मंदिरात खा, स्मशानात खा, डोळे लावून खा, डोळे बंद रागा खा. गुळ्यात चव कशी लागते? गोड लागते. एक प्राणी सोडून, गाडवाला बोला ना, गाडवाला एवढा जगाला गुळ गोड लागतो आणि ते गाडव म्हणतं कायत गुढी आहे असं कोण म्हणतं? गाडव म्हणतो का? इथं खरं गुळ नाही आहे, नाही तर मला दाखवलं कसं गुळ कसं लागतो म्हणून. नाम विसरल्यानंतर काय परिणाम होतो? हरी नाम विसरले गाढव कुंभाराची झाले, 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 हरी नाम विसरले 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 गाढव कुंभाराची झाले. हिला कशाची पुरणपोळी, कशाची पुरणपोळी, हिला कशाची पुरणपोळी, हिला कशाची पुरणपोळी, ही सदाच उकड गोळी, ही सदाच उकड गोळी, हरी नाम विसरले गाढव कुंभाराची झाले, 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 कुंभाराची झाले. घ्या हात धुवून जेव येतो आज. आणि अजून एक प्रमाण आहे, आता कैची वेणी पणी सदा पाठीवरी गोनी. 9 वाजले. तिने पुरणपोळीचं काढलं, मला खूप आवडलं ते. सदा म्हणजे आम्ही डायबिटीस पाहिली नाही, पुरणपोळी काढलं लगेच खायचो लगेच. पण जेव्हा हे शरीर संपलं मग सदा उकरडे, सदा पाठीवरी गोनी. रे बाबा बाबा, काय किती कठीण आहे. आता काहीची वेणी पण आम्ही दिवसातून 3दा 4दा वेणी फणी करतो, पण एकदा शरीर भजन केलं नाही, बेटात येऊन नुसती आमटी प्रसाद खाल्ला म्हणजे या काही माणसं अशी पाहिली आम्ही की येताना तिकडून लिंब घेऊन येतात. आणि दुसरी गोष्ट अजून मला जमलं नाही ते, म्हणजे त्याला प्लेटीची गरज नाही, अशी पत्रवशीच अशी हे करून लगेच अगदी हे ठीक आहे. भजन जर केलं नाही तर हरिनाम विसरली म्हणून करता. अजून इथून पुढं तरी राहिलेले 2-3 दिवस ते तरी पदरी पाडून घ्या. एका बाईची वरणाची डाळ जळली, थोडी कच्ची होती, थोडं पाणी होतं, वास आला आणि लगेच तिनं मग ते खाली उतरावं की नाही. आता कसं करू, आता कसं करू, आता मोबाईल पाय, आता कसं करू. राहिलेली डाळ आपण जपून ठेवा की नाही नामदेव. होती ती डाळ जळून गेली
आणि मग हाय हाय पद्धत उरली. अजूनही हाय हाय गेले नाही. एक जण मला म्हणे महाराज तिकून हाय पाठवा मला, हाय 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 पाठवा. आणि काय नाही, अरे हाय ना का हरी हाय पाठवा म्हणा ना. आता हाय पाठवा मला, हाय कुठं कोणाचे हाय कमी कोणाकडं हाय पाठवतो, बाय पाठवा. हाय नाही. रामकृष्णारी पाठवा म्हणायचं, पूर्ण होणार आहे म्हणायचं, हाय पाठवा. येडी हळद नाही. आता काहीचे म्हणजे हाय मनात उरली नाही पाहिजे. तुका म्हणे उरी काही उरून निधी उरी. संतांचा आशीर्वाद लाभला. लक्षण काय? मनुष्य आतून तृप्त होतो, कशाची इच्छाच राहत नाही. इच्छा स्मरती इच्छा मुरळीस. इच्छा संसाराचं दुःख आहे, शरीर संसाराचं असणारं मूळ आहे. इच्छा संपली, आतून तृप्त झाला. असे जे कोणी महात्मे असतील ना, असे हरीचे दास, संत दास, प्रभू दास, त्या स्थळाची मला खूप मोठी आस आहे. तिथं मी अखंड राहील. अभंगाचं शेवटचं चरण. तो का माने हरि ते दास, तो का माने हरि ते. खाली बसा, खाली बसा, उठू नका, खाली बसा. कल्याण ते आसो कल्याण ते आसो
दास तेथे आस सकळ, कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम अगळे. 2 मिनिटं कमी आहे, 2 मिनिटं आपल्याला घ्यायची आहे. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करीत असताना आलेले सर्व वारकरी, थंडीमध्ये आपण आलात, लांबून लांबून आलात, सर्व संत मी प्रणाम धन्यवाद करतो. पण कल्याण पाहिजे असेल तर कल्याण स्वरूप परमात्म्याचं नाम घ्यायचं, आपल्याला मोठ्या प्रेमाने आरोळी द्यायची. आपला आवाज थेट सद्गुरू महाराजांनी ऐकला पाहिजे अशी तयारी ठेवा. आमटी कुठं जाणारी 2-3 गावाची पंगत आहे. आज एक पंगतने 2 पंक्ती होती. जागा जाते का काय, जागा जाते का काय, लगेच आम्हाला एक काळजी जातीची. मोठ्या प्रेमाने एक गर्जना करायची आहे, पण माईक सोडून गर्जना आहे. आज माईकचा आवाज नाही, तुमचा आवाज पाहिजे. मला कसा आवाज निघतो खालून, आहे का तयारी? मोठ्याने, मोठ्या प्रेमाने, आनंदाने आपला आवाज थेट संपूर्ण बेटामध्ये नाही आहे, महाराजांनी आपला आवाज ऐकला पाहिजे. याकरता पुंडली सद्गुरु गंगागिरी. हो, थोडी कसरी अजून थोडी. पुंडली श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायणगिरी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, गोदावरी धाम की, आज की आनंद की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर. आता एक भजन शेवट, नाहीतर मग किसात नाही आनंद मला बाजीराव म्हणा. बाजीराव म्हणण्यापेक्षा किशात काही पाहिजे की नाही. मोठ्या प्रमाणे एक भजन, एवढी मोठी सात संगत आहे आज महाराज. हाय ना तवा तापेल, कोणी पहिल्या पुरुष वर्षी कोण जगत कोण मरत. घ्या आमटी खाऊन, ये जसं घ्या भजन करून, मोठ्या प्रमाणे आनंदाने मस्तीमध्ये टाळी वाजून. हरे रामा 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 सीताराम राम राम, हरे रामा हरे रामा 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 सीताराम राम राम, हरे रामा सीताराम राम राम, सीताराम हनुमान सीताराम हनुमान, सीताराम हनुमान सीताराम हनुमान, सीताराम हनुमान सीताराम हनुमान, सीताराम हनुमान सीताराम. गंगागिरी महाराज, 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 नाथगिरी महाराज, गंगागिरी महाराज, नाथगिरी महाराज, हरिगिरी महाराज, हरिगिरी महाराज, हरिगिरी महाराज, हरिगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, नारायणगिरी महाराज, नारायणगिरी महाराज, नारायणगिरी महाराज, नारायणगिरी महाराज, रामगिरी महाराज, रामगिरी महाराज, रामगिरी महाराज, रामगिरी महाराज, गंगागिरी 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 महाराज, सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम
राम 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 संत बडे परमार्थी, संत बड़े परमार्थी, कांदे पर बंदूक, राम नाम का गोला छूटे, भाग जाए यमदूत। प्रभु रामचंद्र भगवान की जय। ज्ञानेश्वर मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली नारायण मावली सर्वांना धन्यवाद करतो. धनले सेवा महाराज त्यांनी अर्पण करतो. आज बाजारठाण देवगाव यांचा जागर आहेत. जागरला बी थांबा सर्वांना विनंती. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी बोलले कोरे वेडी वा कोणी मुक्तरे राज महापराज